शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी हालचाली सुरू। पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रणनीती ठरणार। प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत करणार चर्चा। सूत्रांची माहिती। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या कोर कमिटीची आज रात्री बैठक। भाजपकडून 4 उमेदवार देण्यात येणार। रामदास आठवले यांचं नाव जवळपास निश्चित। विनोद तावडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटलांच्या नावावर करणार चर्चा। शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळे यांचं नाव निश्चित। शायना एनसी, संजय निरुपम यांच्याही नावाची चर्चा। पक्ष संघटनेत काम करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्यावर पक्षाचा भर। सूत्रांची माहिती। भाजपकडून नव्या कार्यकारिणीची घोषणा। नवनाथ बन मुख्य प्रवक्तेपदी, केशव उपाध्येंना उपाध्यक्षपदाची जबाबदारी। युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून कृष्णराज महाडिक यांना संधी, तर महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून चित्रा वाघ यांची नेमणूक। चंद्रपुरातील ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक मुंबईमध्ये दाखल। आज दुपारी उद्धव ठाकरेंची भेट घेणार। भाजपसोबत सत्तेत जाण्यावरून ठाकरेंची सेना आणि काँग्रेसमध्ये झालेला वाद। चंद्रपूर पाठोपाठ सांगली महापालिकेत काँग्रेसमध्ये गटबाजी। काँग्रेसचे 8 नाराज नगरसेवक भाजपच्या वाटेवर। सांगलीमध्ये कुठेही फाटाफूट नाही, काँग्रेस एकसंध राहील, सतेज पाटलांचं हे स्पष्टीकरण। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणावरून विरोधक झाले आक्रमक। मंत्री नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी। परभणी, लातूर, बीड, धाराशिव, वर्ध्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा। गहू, ज्वारी, हरभऱ्याचं पीक भुईसपाट। कांदा, आंबा, द्राक्ष बागांना फटका। विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोलीला येलो अलर्ट। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीला सरकार न्याय कधी देणार? विजय वडेट्टीवार आक्रमक। मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चेनंतर नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याचे आदेश देऊ। बावनकुळेंची माहिती। बीडच्या नेकनूरमध्ये शिवप्रेमींनी रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला। परवानगीबाबत अस्पष्टता। जिल्ह्यात 2 दिवसात 2 ठिकाणी शिवरायांचे पुतळे। नागपूरमधील 12वी पेपरफुटी प्रकरणाचा तपास एसआयटीकडे। 5 सदस्यांचं पथक करणार चौकशी। आतापर्यंत खासगी क्लास संचालकांसह 4घांना करण्यात आली अटक। विदर्भातल्या महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ऐतिहासिक निर्णय। नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ यासह 8 जिल्ह्यातील 38 तालुक्यांचा पाणी प्रश्न मिटणार। एसटीच्या डिझेल खरेदीची निविदा प्रक्रिया इतर राज्यांसाठी आता खुली। कमी दराने इंधन पुरवठा करणाऱ्या राज्याकडून इंधन खरेदी केलं जाणार। कमी व्हॅट असल्यानं डिझेलचं कंत्राट हे गुजरातकडे जाण्याची देखील शक्यता। नाशिकच्या सिन्नरमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण। पोलिसांच्या 4 पथकांकडून शोध सुरू। या प्रकरणी सकल हिंदू समाजाचा मोर्चा। हिंदू धर्मातील मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लव्ह जिहाद सुरू असल्याचा आरोप। मुंबईमधील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा धोक्याच्या उंबरठ्यावरती। दादर परिसरातील AQI 150 पार। वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क वापरण्याचं आवाहन। कुणालाही डिजिटल अरेस्ट करता येत नाही। तुम्हाला असा फोन आला तर तो फ्रॉड कॉल आहे असं समजा। अशा प्रकरणामध्ये मोठ्या लोकांची फसवणूक झाली आहे। फडणवीसांची ही माहिती। रांचीवरून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात। खासगी विमानातील 7 जणांचा मृत्यू। झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील कसरिया पंचायत परिसरात ही घटना घडली।